नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या आवर रोड या चॅनलवर. आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तर तो थोडासा हटके असणार आहे, थोडासा वेगळा असणार आहे. याच्यात थोडीशी मस्ती आहे आणि थोडासा एक ट्विस्ट आहे, जो की तुम्हाला आज मी सांगणार आहे. की ऍक्च्युली आम्ही प्लॅन करत होतो, खासकर आम्ही बॉईज लोक, आमचे काही मित्रमंडळी आहेत, ते आम्ही प्लॅन करत होतो कुठेतरी ट्रिपला जायचं. ह्या आमच्या कंटिन्युअस बिझी रुटीन मधून थोडासा वेळ काढून थोडासा विकेंड आम्ही आमचा जो आहे तो तिकडे स्पेंड केला. ठीक आहे, त्या ट्रिप वरती. आता तुम्हाला असं वाटत असेल की यार फ्रेंड्स लोकांसोबत तुम्ही जाणार जाणार तर कुठे जाणार, हिल स्टेशन किंवा बीच. पण आम्ही तिथे न जाता आम्ही चाललो एका देवदर्शनासाठी. आणि हो, खरंच आम्ही सर्वांनी मिळून ही ट्रिप प्लॅन केली होती. ती पण देवदर्शनासाठी. शनिवार रात्री 9 वाजता आम्ही पुण्यातून निघतो. आणि यावेळेस बाईक वगैरे काही नाही, आम्ही फक्त आणि फक्त फोर व्हीलर घेऊन निघालो, कारण की रात्रीचा प्रवास होता. तर त्यासाठी आम्हाला कोणत्याच गोष्टीची रिस्क नव्हती घ्यायची होती. ठीक आहे. तर 272 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही रात्रीचा कंप्लीट केला, 5 तास 20 मिनिटाचा. आणि पहाटेला आम्ही आदमापूर इथे पोहोचलो. आम्हाला काकड आरती अटेंड करायची होती, म्हणून आमची धावपळ चालली होती. आणि या मंदिरात आम्ही सगळे असेही नवीन होतो, म्हणून कुठून एंट्री आहे आणि कुठून एक्झिट हे माहीत नव्हते. खोबरं टाकलं. आणि असेही आम्ही लेट झालो होतो, कारण काकड आरती चालू झाली होती. चालू झाली. लाईन मध्ये उभे राहूनच आम्ही आरती अटेंड केली. हाय मित्रांनो, वेलकम टू आवर ब्लॉग. काळ दिसतंय का? बंडल कॅमेरा आणलाय. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून मंदिराच्या आतमधले सीन कॅप्चर नाही करता आले. फोटो काढण्यास सक्षम नाही आहे. पण त्यानंतर मंदिराचा सुंदर असा परिसर पाहून आणि तिथली ती पॉझिटिव्ह एनर्जी फील करून एक वेगळंच समाधान वाटलं. त्यानंतर जो आम्ही पहाटेचा मंदिराचं दृश्य बघितला, एकदम मनमोहक असा होता. आणि मी डेफिनेटली सांगतो की ही पहाट पाहून तुम्हाला असं वाटलंच असेल की एकदा तरी कोल्हापूरला जावं. आणि हा, त्यानंतर आम्ही जातो कोल्हापूरमध्ये त्या नामांकित देवीचं दर्शन करायला. हो, म्हणजेच महालक्ष्मीचं दर्शन करायला.
या मंदिराचा परिसर बघून आणि त्याचं बांधकाम बघून, त्याचं नक्षीकाम, त्याचे शिल्प, ते दगडांचं बांधकाम आणि मंदिरात जाण्यासाठी दरवाजांवर कोरलेले कमान आणि मंदिराच्या भिंतींवर दगडांमध्ये कोरलेल्या देवांच्या मूर्त्या, जबरदस्त. म्हणजे शब्दच नव्हते, स्पीचलेस एकदम. आणि हा थांबा थांबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. या मंदिरातला प्रसाद तुम्ही मिस करू नका यार. एक नंबर प्रसाद आहे. असं म्हणजे की खाऊन एकदम भारीच वाटलं ना गाड्या. हा मिस करू नका. हे सगळं झाल्यानंतर थोडी पेट पूजा करण्यासाठी आम्ही जोगेश्वरी मिसळला भेट देतो. आणि हा प्रवास इथंच थांबत नाही, अजून बाकी आहे. आताशी तर दुपार झाली आहे, किमान 1 वाजला होता आणि आमच्या लिस्टमध्ये अजून एक डेस्टिनेशन होतं. कोणतं बघा, सांगतो. हा परिसर पाहून काही लोकांना थोडा तरी अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे आहोत. चैत्र आणि वैशाख या महिन्यांमध्ये पौर्णिमेच्या रात्री इथे वार्षिक मेळा भरला जातो. होय, आम्ही वाडी रत्नागिरी जवळील ज्योतिबा या देवस्थानावर आलो. मंदिराचा भव्य असा कळस तुम्हाला एंट्री केल्यावर मध्यांतर पर्यंत गेल्यावर दिसायला सुरुवात होते. इथे तुम्हाला मंदिराचा अख्खा परिसर गुलालाने माखलेला दिसणार. आता विचारू नका का, हे जाणण्यासाठी तिथे त्या देवस्थानाला भेट द्या. तसंही तुम्हाला बाकीच्या मंदिरांपेक्षा इथे जास्त गर्दी दिसणार.
ही जी ट्रिप होती ती ट्रिप नसून एक चॅलेंज झालं होतं आमच्यासाठी, कारण आम्हाला ही ट्रिप 1 डे कंप्लीट करायची होती. त्यामुळे खूप धावपळ झाली होती. पण तुम्हाला सर्वांना एक सजेशन आहे की तुम्ही जर अशी ट्रिप प्लॅन करायचा विचार करत असाल तर 2 दिवसासाठी करा, म्हणजे तुम्हाला त्या ट्रिपमध्ये एन्जॉय केल्यासारखं वाटेल. ओके, तर चला आता वेळ आहे निरोप घ्यायची. तर धन्यवाद मित्रांनो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात आणि असंच तुमच्या या आवडत्या चॅनलला सपोर्ट करा. थोडंसं आपल्या मराठी भाषेला आपण पुढे जाण्याचा काहीतरी हा प्रयत्न करतोय, तर त्याला सपोर्ट करा. ठीक आहे, फक्त सबस्क्राईबचं बटन दाबा. जर का तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर तुम्ही या चॅनलला पहिल्यापासून रिव्ह्यू करू शकता की ह्या चॅनलचा पर्पज काय आहे आणि कुठल्या काय टायमिंगमध्ये हे चॅनल एवढं ग्रो होतंय किंवा काय होतंय, ह्या चॅनलची पूर्णपणे हिस्ट्री तर तुम्हाला समजून जाईल. फक्त तुमचं एवढंच काम आहे की सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकन दाबा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.